एक तरुण शेतकरी म्हणून काय तुमच्या नेमक्या भावना? आता भावना तुम्ही जर बघितल्या सर्व म्हणजे महाराष्ट्रभर आता ही प्रातिनिधिक आंदोलन आहे, पण गेल्या 10-15 वर्षात किंवा अगोदरपासून पण मूळ मुद्दा असा आहे की आतापर्यंत प्रत्येक प्रश्नावर शेतकऱ्यांनी एका हातात त्याची दुधाची किटली घ्यायची, एका हातात झेंडा घ्यायचा. रोज आंदोलन आहे. 8 दिवस करायचं, 3 रुपये अनुदान दिलं, 5 रुपये अनुदान दिलं, त्याच्यातनं मूळ प्रश्न सुटत नाहीत. मूळ हा प्रश्न आहे तो आर्थिक प्रश्न आहे. आर्थिक प्रश्न सगळ्या तुमच्या इकॉनॉमीशी संबंधित आहे. म्हणजे जी ग्रामीण भागाची इकॉनॉमी चालते. खरं तर आता दुधाचा धंदा असं म्हणतात की जोडधंदा आहे, तर जोडधंदा आहे का मुख्य धंदा आहे? कारण इकडे हमी भाव नाही शेतीच्या भावाला, इकडे दुधाला भाव मिळत नाही, त्यांनी लगेच भाव नाही मिळत रस्ते वेळीच परत इकडं त्याचं जे काय चालू शेतीतलं ते परत मातीमोल भावाने विकलं जातंय. मूळ मुद्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने बघतच नाही. त्यांना त्याच्या पोरं आज जर एकत्रित होत असतील, त्याच्याबद्दल आंदोलन करत असतील, रस्ते उतरत असतील, तर त्याचं लक्ष पटकायला जात धर्म आहेच. तर मूळ मुद्दा असा आहे की शेतीच्या इकॉनॉमिक प्रश्नावर लक्ष त्याचं जाऊ नये, याच्यासाठी हे सगळं चाललंय. आणि जर तुम्ही म्हणता गोरक्षक आणि त्यांना तर कायदा करायचा नाही तुम्हाला, तर बसवा सगळे समोर, सरकारने बसवावा, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी घ्या, त्यांचे घ्या, गोरक्षकांचे, आणि काय प्रश्न येतात शेतीचे किती प्रश्न तुम्हाला माहिती, सरकारला किती माहिती, आणि शेतकऱ्याच्या प्रतिनिधींना होऊन जाऊ दे चर्चा, नंतर कायदा करा ना. एक अंगी कायदा करणार तुम्ही म्हणजे जे म्हणतात ना सोप्यावर बसून वाप्यात काय चाललंय ह्याची चर्चा, असं नाही होणार. ती तुम्ही इथले जगण्या मरण्याच्या प्रश्नावर ज्याच्यासाठी कायदा केला त्याला घेतलंय का सोबत, त्याच्याशी चर्चा केली का, हे मूळ मुद्दा आहे. आणि जर शेतकरी हिंदू नाही तर कोणीच हिंदू नसणार आहे. आम्ही सगळे हिंदूच आहेत ना, पण हिंदू म्हणजे काय, तुम्ही दुसऱ्याला येणार आणि आमच्या पक्षाने बसवणार, हे कुठला कायदा आहे आणि हे कसला न्याय? तर ह्याच्यावर मूळ चर्चा व्हायला पाहिजे. आणि हा जर सोबत घेतलं सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांना आणि त्याच्यातला प्रश्न सुटल. हा चिघळायचा कोणाचाच विषय नाही, सरकारला चिघळायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला, म्हणून हे आंदोलन दुसऱ्यांदा केलेलं आहे आणि दुसऱ्यांदा तुमच्यावर आंदोलनाची वेळ आली आहे. काय नेमकी शेतकऱ्यांची मागणी आहे, काय परिस्थिती शेतकऱ्यांची? आता सध्या शेतकऱ्यांची मुख्य मागणी हीच आहे की आता हे जे गोरे संगमनेरसारख्या तालुक्यात 5000 गोरे जन्माला येतात दर महिन्याला. 5000 गोरे जर जन्माला आले तर तुम्ही सांगा यांचं करणार काय आहे शेतकरी? आणि दुधाची जी अर्थव्यवस्था आहे ती सगळी विस्कळीत होते. याच्यामुळे संगमनेर सारख्या तालुक्यात दर रोज एक 8 ते 10 लाख लिटर दूध उत्पादन होतं. त्या 8 ते 10 लाख लिटरच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे 3.5 कोटीच्या आसपास दररोज होतात. 100 कोटीपेक्षा जास्त रुपये दर महिन्याला संगमनेरच्या बाजारपेठेत दुधाच्या माध्यमातून फिरतात. आणि वर्षाला 1000 कोटीचा व्यवहार आहे हा सगळा नुसत्या रॉ मिल्कचा, जे शेतकऱ्याच्या हातात येतात आणि तिथून बाजारपेठेत येतात. आणि त्याच्यावरती ही बाजारपेठ फळलेली फुललेली सगळी जी दिसते, म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी संगमनेरची स्थिती आहे. तर ती सगळी ह्या दुधाच्या धंद्यामुळे. आणि त्यात हा धंदा जर संपला तर आज जी संपन्नता दिसते इथली ही संपून इथं बघालता येईल. जे आपण विदर्भ मराठवाड्यातली शेतकऱ्यांची घरं पहा जाऊन, त्यांचं आयुष्य बघा, आत्महत्या करतायत, तीच परिस्थिती या संगमनेर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती येईल. त्यामुळे फार जेन्युइन मुद्दा असल्यामुळं प्रशासनाला आम्ही पहिल्या टप्प्यात सांगितलं होतं की बाबांनो लक्ष घाला, त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज आम्ही 100 गोरे घेऊन आलोय. आणि पुढचं आमच्या डोक्यात आज जरी यांना जाग नाही आली तर पुढच्या टप्प्यात 1000 गोरे घेऊन आम्ही स्थानिक जिथल्या तिथल्या तालुक्यातल्या आमदारांच्या घरावरती जाणार आणि विधानसभेचं जे आपलं येणार अधिवेशन असेल सॉरी त्या अधिवेशनात विधान भवनावर पण जाणार. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे कायद्यात सुधारणा करावी अशी तुमची मागणी आहे. नेमका या कायद्याचा काय परिणाम नेमका हे सगळे भाकड झाले काय? या कायदा झाला 2015ला, तो 15 झाल्यानंतर आता 2025 उजाडले. 10 वर्षातल्या भाकड गाया गेल्या कुठं बरं? त्या सर्रास कापल्या गेल्यात. अंतुले कुठे जोरशी गोरे ते सर्रास कापले गेलेत. आणि हे जग जाहीर आहे, ओपन सिक्रेट आहे, काही चोरून लोकून नाही त्याच्यात. इथं लोक बाजार सांगतील तुम्हाला किती किती रुपयाला विकलेत त्यांनी ते, कारण की ते त्या काळात विकले जात होते. परंतु 2015ला बदल केल्यानंतर याच्यात जर्शी ते हे जे गोरे वगैरे बाकी अजून एक 5-6 प्रजाती म्हशी वगैरे सगळं घातलं त्याच्यात. आणि तिथून पुढे हा प्रश्न निर्माण व्हायला हवा होता, पण तो तितका गंभीर त्यावेळेस झाला नाही. कारण की चोरून लपून हे सगळं सुरू होतं. उलट याच्यात तुम्हाला सरकारचा हात दिसतो की बाबा ह्या प्रायव्हेट लोक पोहोचायचे राजकारणासाठी आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचं राजकारण चालवायचं. आणि त्यामुळं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या गोवंशाची योग्य ती बाजारभावाप्रमाणे किंमत मिळाली पाहिजे. आम्ही वारकरी संप्रदायावाली मंडळी सगळी, मी गेल्या 2 महिन्यात 2दा पंढरपूरला जाऊन आलोय. सगळी मंडळी अशीच आहेत एकादशीला पंढरपूरला जाणारी. तर आम्ही काही कुठल्या जीवाच्या हत्येचं समर्थन कधीच करत नाही. आमचं म्हणणं ते आहे की बाजारभावाप्रमाणे सरकारने यांचे पैसे द्यावेत शेतकऱ्याला आणि त्यांची पुढची जपण्याची पण व्यवस्था करावी. आमचं म्हणणं हे, आमचं काही गोरक्षक आम्हाला लुटी ते म्हणून नाही भांडण, ते गाया कुठं मारून राहिलेत म्हणून आमचं भांडण नाही. म्हणते गोरक्षक पण गोभक्षक आहेत ते, असं आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत झालंय. त्याच्यामुळं
त्यांना आवर घालावा हे म्हणणं आहे आमचं, आणि सरकारनं व्यवस्थित ऑडिट करून घ्यावं. म्हणजे आजही आम्ही जे आग्रह धरलाय ते 100 गोरे टॅग करून घ्यायचे, मोजून घ्यायचे आणि सगळे पाहिजेत. परत आम्ही पाहायला येणार, जसे आम्ही मागचे 11 गोरे आज विचारतोय कुठे नाहीये, त्यांच्याकडे 4च आहेत, उरलेले कुठे आहेत. आम्ही म्हणतो करा आता गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल, प्रशासनावरच करायला लागतील, आता अधिकाऱ्यांनाच करायला लागतील. काय केलं यांनी ते गोरे, किंवा यांनी ज्या गोशाळेत नेले म्हणतात त्या गोशाळा चालकावर करावे लागतील, नगरपालिकेने तिच्या ताब्यात ठेवले असतील त्यांच्यावर करावं लागतील. तर आमची मागणी आहे का आता यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि यांना हे शेतकऱ्याची व्यथाच कळत नाहीये, ती व्यथा कळावी यासाठी सगळा संघर्ष आहे. काय तुम्हाला रोजचं दैनंदिन तुम्हाला काय काय काम ते पालन पोषण करताना करावं लागतं आणि हे सगळी परिस्थिती निर्माण झाल्याने काय परिणाम शेतकऱ्यांना? सुरुवातीला तर शेती करायचं म्हटलं तर महिलांना देखील शेती करावी लागते. खुरापण्यापासून असू द्या, नांगरणीपर्यंत असू द्या, कोणतेही काम असू द्या शेतीला महिलांना शेती ही करावीच लागते. असं नाही का महिला म्हणजे घरातलं काम करण्यासाठी आहे, तर त्यांना शेती व्यवसाय देखील करावा लागतो. त्यानंतर जो आहे दुसरा व्यवसाय जो आहे त्याला जोडून जो धंदा आपण करतो, दूध व्यवसाय जो आहे, दूध व्यवसाय हा आपल्याला करणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण शेतीवरती तुम्ही बघितलेलं आहे, शेतीचा मालाचा भाव भेटत नाही, शेताला जे लागणारी खतं आहेत त्यांचे बाजार वाढत चाललेले आहे, शेतीमालाचा मात्र बाजारभाव कमी होत चाललेला आहे. त्याचप्रमाणे दुधाचं देखील तसंच झालेलं आहे, दुधाचा बाजार मात्र कमी होत चाललेला आहे. त्यासाठी लागणारे गायांसाठी लागणारे खाद्य मात्र त्याचे भाव वाढत चाललेले आहे. तर शेण फक्त आपल्या महिलांच्या शेतकऱ्याच्या ताब्यात पडतो, आणि जोपर्यंत जेव्हा गायांच्या धारा काढण्यापासून संध्याकाळी चारा टाकण्यापर्यंत, म्हणजे गाया जोपर्यंत व्यवस्थित होत नाही, त्यांचे फोटो व्यवस्थित भरत नाही, तोपर्यंत घरात मात्र महिला लक्ष देत नाही. कारण की घरात जर लक्ष द्यायचं म्हटलं तर गाया खूप मोठ्याने हंबरतात. आपण तरी सांगू शकतो, पण त्या मुख्य जनावर आपल्याला नाही सांगू शकत, पण ओरडतात ना तरी. तर ते ओरडत असताना तेव्हा जे त्यांची जी वेदना आहेत ते आपल्याला कळतात, आणि त्या वेदना ज्या आहेत त्याची खूप गरज आहे, त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आता सरांनी म्हणजे जो कायदा आलेला आहे आपल्याला, आपण म्हणत नाही तो कायद्यात तुम्ही चुकीचा केलेला आहे, पण त्या कायद्यात सुधारणा करणं, कोणत्याही गोष्टीचा कायदा करताना आम्ही छोटे विचार करणारे व्यक्ती आहोत, आम्ही तुमच्यासारखे महान विचार करणारे व्यक्ती नाही. परंतु आम्हाला जेवढं सुचतं की एखादा कायदा जर केला तर त्याच्या पाठीमागे उपाययोजना देखील केल्या जातात. तर तुम्ही याचा विचार केला का जेव्हा कायदा करताना? तुम्ही शेतकऱ्याचा काय नुकसान होणार आहे याच्यावरती कधी तुम्ही चर्चा केलीत का? तर त्या संदर्भात चर्चा करायची. कारण महिला म्हणून आम्ही जेव्हा दुधाच्या धारा करतो, दुधाचा बाजार घेतला तर दुधाचा बाजार परवडत नाही, दवाखान्याचा मात्र खर्च अनेक असतो, आणि मग ह्या जनावरांचं करायचं काय? या विषयावरती खूप मोठा प्रश्न आहे सर. त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नावरती खरंच सर आम्हाला विचार. कुरेशी समाजाने पुकारलेल्या आंदोलनामुळे, त्यांनी आंदोलन का पुकारलं, त्यांनी पशु हत्या का थांबवली, गो हत्या का थांबवली, या कायद्यात या गोरक्षकांच्या काचाला कंटाळून एक त्यांना हप्ता द्यायचा, गोरक्षकांना हप्ता द्यायचा, प्रशासनाला हप्ता द्यायचा, आणि एवढं करून त्यांनी त्यांच्यावर कारवाई होणार, मोक्कासारख्या कारवाई होतात. या कारवाईला कंटाळून त्यांनी महाराष्ट्रभर कुरेशी समाजाने बंद पुकारला, आणि त्याचा परिणाम आज झाला का शेतकऱ्यांच्या भाकड गायी आहेत, त्या भाकड गायीच्या गोरक्षकांना मी आव्हान करतो का तुम्ही अनेक लोक धरतात, मारतात, रस्त्यात अडवतात, मारतात. अरे 4 गायी सांभाळून पहा, 4 गायी सांभाळा गोरक्षकांना. माझा प्रश्न असा आहे का जे गोरक्षक आहेत त्यांना माझी विनंती आहे का तुम्ही गाया किती तुमच्याकडं, तुम्ही गाया दाखवा, आणि गाया अडवाय तुमच्या बरोबर आम्ही येतो. तुमच्याकडे गाया नाही, तुमच्याकडे काही नाही, तुम्हाला ते प्रश्नच माहिती नाही. ज्याला जो प्रश्न माहित नाही त्या प्रश्नावर त्यांनी बोलू नये या मताचा मी. तुम्ही गाया सांभाळा, गाया सांभाळायच्या नाही, वासरं सांभाळायचे नाही, तुमच्याकडे गाया नाही, काय नाही. तुम्ही गावात गायात भगवी मफलर घालायची आणि लोकांना अडवायचं आणि त्यांना त्रास द्यायचा, आणि त्या त्रासातून होणारा तोच त्यांचा त्रास, हा शेतकऱ्याला त्रास होतो. आज भाकड गाई सांभाळायच्या किती भाकड गाय आहेत? एक भाकड गाई 2 भाकड गाय, एक दुभती गाय राहती. दुभती गाय सांभाळायच्या किती, भाकड गाय सांभाळायच्या किती? एका लिटरला 1 लिटर दूध काढायला 30 रुपये खर्च आहे, आणि या खर्चातून जर त्या दूध उत्पादकाच्या अंगावर जर भाकड गाय सांभाळायचा प्रश्न आहे, तो प्रश्न आपण समजून घ्या. आणि या बाबांनी एक सांगितलंय का, हे बाबांनी जे सांगितलंय त्याला सगळ्यांनी त्याला समर्पण द्या का आपण प्रशासन कायदा करीत नाही, प्रशासन कायदा हाकितो. आपण आमदार कायदा करतो, खासदार कायदा करतो. कायदा करणाऱ्याच्या विरुद्ध जर आपण उठून उठलो नाही तर आपला प्रश्न सुटणार नाही. आपला प्रश्न आपल्याला सोडवायचा तर आमदार खासदार फिरायचे बंद करा. महाराष्ट्रभर येतो आमदार खासदार फिरायचे बंद होणार नाही तर हा प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो, नुसते
राजकीय पक्षाचा मेळावा नाहीये, हे सर्व शेतकरी कष्टकरी जनतेचा मेळावा आहे आणि शेतकऱ्याचं कंबरड ज्या शासन व्यवस्थेने मोडलेलं आहे त्यांनी नेम कोणतेही करावे पण त्याला पर्याय काढावा या शेतकऱ्याच्या वतीने त्यांना कळकळाची विनंती करतो आणि आग्रह करतो. शेतकरी बंधूंना आपल्याला कोणाच्या राजकीय विषयावर बोलायचं नाहीये, परंतु या शासनानं या सरकारनं शेतकऱ्याला पर्याय काढून दिला पाहिजे अशी शेतकऱ्याच्या वतीनं कळकळीची विनंती करतो. बोलण्याची बंदी आहे, भाषण 2 शब्द आटोपण्यात येतो, परंतु हे जे गोरे